सन्मान करूयात. संजयजी शेलार यांचा शुभ सन्मान आपण करतोय. कॅमेरा देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती मुख्य मंचावरती आज शुभ सन्मान आपण करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय संजयजी शेलार यांना. कारण की महत्वाचा त्यांचा देखील सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमीच लाभलंय. आपलं देखील आभार. असं सहकार्य करत राहा आणि या स्पर्धेला देखील सहकार्य करा. तदनंतर अनिलजी शेलार साहेब आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य नेहमीच लाभतंय. या अनिलजी शेलार आपला देखील शुभ सन्मान करतोय. एका बाजूला माश देखील सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार आलाय. शुभ सन्मान करूयात आणि अनिलजी शेलार त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मंचावरती. हा चौकार आलाय. उदय आणि साई सलामीची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती या दमदार चौकार आलाय आणि या चौकारानं उदय इथे अकाउंट ओपन करतो टीम घोटसईचा. ओ स्टेप आउट करून चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु अखेरीस आपण पाहिलं तर तिचे क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. अगदी असं वाटलं की कुठेतरी क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवली की काय, आणि असं वाटतं की नॉस्ट्राकेनच्या बॅटरच्या हा चेंडू लागला. त्या अनुषंगाने इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. टीम उंभारने आपण कुठे जाऊ नका, कारण की लगेचच तुमची मॅच असेल. नेक्स्ट मॅच आहे ही सूचना आम्ही गुरु मॅच सुरू व्हायच्या आधी दिली होती. पाहिजे तर तुम्ही लाईव्ह चेक करू शकता, कारण की ही सूचना मॅच सुरू व्हायच्या आधीच दिली होती. असं नाही की पहिली मॅच जिंकल्यानंतर सूचना देतोय. आयोजकांनी सूचना मॅच सुरू व्हायच्या आधी दिली होती शनी. आणि विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच विनर असेल तर आपले खेळाडू कुठे गेले असतील तर आणखी आपल्याकडे अर्धा तास आहे. अर्ध्या तासात आपण नाश्ता करून अर्ध्या तासात तुम्ही येऊ शकता, कारण की 5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटं 20-25 मिनिटं एका मॅचसाठी जात आहेत आणि अर्ध्या तासाहून अधिक वेळ जाईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला ही स्पर्धा देखील महत्वाची आपण पाहतोय. पहिला दिवस क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये ही मॅच आपण पाहतो. दुसरी पुणेशा इथे चांगली गोलंदाजी, बॅटर बीट, यष्टीरक्षक बीट आणि तिथे कदाचित बॅकअप नसता तर धावा अजूनही आल्या असत्या, कारण की फेकी देखील थोडीशी खराब झाली होती. पंचांचा 22चा इशारा आला. 22च्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि जमेची बाजू म्हटली तर स्ट्राईकला आता उदय असेल, कारण की ज्याच्या बॅटमधून आपण पहिला चौकार देखील पाहिला होता. आणि कल्याण ग्रामीण मधील मोठमोठी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 6. या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि गोलंदाज पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. संकेतवरती ही जबाबदारी आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक आदळतोय. पुणेच्या इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत आज चौकार आला आणि आता धावसंख्येला कुठेतरी वेग मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केला. पुणेच्या ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आहे. टीत पॉट आहे, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं, कारण की एका बाजूने चौका तदनंतर डॉट. बिग बॅटल पाहतो आपण मधाच्या आतमध्ये ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट घोटसईच्या वतीनं स्टेप आउट करून फक्त दिशा दाखवली आहे. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार फटका, षटकार. षटकाचा खेळ समाप्ला. धावसंख्या धावफलकावरती 16 आहेत. आपण शुभ सन्मान करूयात आमच्या अनिल दादा शेलार यांचा शुभ सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती. कॅमेरामॅन आपण इथे आज शुभ सन्मान करतोय.
गौरवजी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. गौरव दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मुख्य मंचावरती आणि अनिल दादा शेलार यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकता. इथे मात्र केला जातोय मायेची प्रेमाची आपुलकीची शाल या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करतोय. हा सन्मान आपण केला. धन्यवाद. माशला सुरुवात. दुसरे षटक. ओहो फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती बीट होतात बॅटर साही. दांडी दांडी गोल. फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती विकेट प्रस्थापित केल्या. गोलंदाज कल्पेशनं, फलंदाज साई बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता संकेत येतोय. फुलटॉस चेंडू होता. असं वाटलं होतं की तिथे मात्र मोठा फटका येईल. चला मॅच ऑन ठेवायचे. कॅमेरामॅनला आपण सूचना. ऍक्टिव्ह आहेत अभिषेक. कौतुक तुमचं देखील. कारण की टीम टेनक्री का सांडे आमच्या संवेद जोडलेत. बोलू जुबा केसरी. पुणेशा इथे मात्र फ्लिक केलाय आणि क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. कदाचित झेल झाला देखील असता परंतु झेल ड्रॉप झाला आणि तत्पूर्वी इथे मात्र झेल देखील सुटला आणि जीवनदान दिलं जातोय बॅटर संकेतला. एक धाव घेतली आणि एका धाव्यावरती समाधान मानले उदयनं देखील. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर विनर असेल. कुंभारनी संघ आपण रिपोर्टिंग करा. या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. ओ फटका हा देखील दमदार आहे. डीप मिड विकेट. बॉडी लाईनच्या बाहेर. उदयच्या बॅट मधून हा दमदार षटकार. पुन्हा सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत परंतु 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 23 धावा. ओ हा फटका देखील दमदार आहे. क्रॅकिंग स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 इन अ रो. आधी डीप मिड विकेट आणि आता लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीची फटकेबाजी उदयच्या पाठमधून आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणाचा विचार केला तर फक्त तुम्हाला टायमिंग करायचा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील ते समीकरण आपण पाहिलं. या मॅच मध्ये देखील तसंच घडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज कल्पेश वरती आक्रमण केलंय. फुल टॉस. पुणेशा इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. किलिंग शॉट. टेकिंग गॅप शॉट कव्हर आणि शॉट पॉइंटला बीट करून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये 31-31. दयानंद दादांचा देखील आपण शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं. अनेकांचं मुळाचं सहकार्य लाभले या स्पर्धेला. अंतिम दिवसामध्ये देखील हे सर्व मान्यवर आमच्या समवेत जोडले जातील यात मात्र शंका नाहीये. हा शुभ सन्मान आमचे दयानंद दादांचा आपण करतोय. त्यांचं देखील मुळाचं सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. मायची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची कुराठवण मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. थँक्यू. ओ पुनशा बेगीत आणखी एक बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. गौरवशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. या गौरवशी आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आमचे नरेश दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. आणि 46 वरती उदय आता वैयक्तिक खेळतोय. चांगली बॅटिंग उदयशी देखील राहिल्या. वैयक्तिक 46 धावा अशा बॅट मधून देखील बनल्यात आणि चेंडू फेस केलेत 12. हा सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती. चांगली इनिंग देखील साकारली जाते. एका बाजूला सन्मान देखील सुरू आहे. इथे फटका तर दमदार आहे परंतु काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. फेकी देखील ॲक्युरेट आहे आणि लगेचच माघारी धाडलं देखील बॅटरला. आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धावमिळ्या धावसंख्या धावफलकावरती 50 धावा कंप्लीट झाल्यात. द्वारकानाथ दादा आपण या आपला देखील सन्मान केला जाईल. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि सर्वांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय. कारण की या ठिकाणी मात्र सर्वांचं मुळाचं सहकार्य आहे गावदेवी या चषकासाठी लाभलाय आणि या सर्वांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान देखील करतोय. ओ मिड विकेटच्या दिशेनं पुनशा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक होते बनून राहतील दर्शक. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार षटकार. या स्पर्धेचे आधारस्तंभ देखील आपण त्याला म्हणू शकता. नरेशजी शेलार यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. नरेश दादा या आपला सन्मान केला जाईल. अंतिम दिवसामध्ये देखील हे मान्यवर आमच्या समवेत जोडले जातील यात मात्र शंका नाहीये. आभार गावदेवी चषकाच्या वतीनं. असंच प्रेम असं सहकार्य या स्पर्धेसाठी राहूयात. आणि आता मात्र सव्यात महाराष्ट्र दिशेनं धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली इनिंग साकारली जाते. ओ इथे मात्र पाहावं लागेल लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय गोलंदाज सचिनला आपण पाहतोय या षटकामध्ये. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये संकेतने धावा खर्च केल्या होत्या 16. त्या अनुषंगाने कुठेतरी आता सचिन वरती जबाबदारी होती परंतु सचिनच्या अगेन्स्ट देखील 2 मोठे फटके आले. षटकार पाहायला तिथे देखील मिळाले. ओ फुल टॉस चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु मिडल ऑफ द बॅट इथे चेंडू आला नाहीये. आणि तत्पूर्वी एकच जाव मिळेल. दुपारचं सत्र आता मात्र आपण पाहतोय. असं म्हणतात की म्हशाची जत्रा आली की मग थंडीचा दिवस देखील तितकीच तीव्र थंडी आपल्याला जाणवते परंतु आता म्हसा यात्रा देखील सुरू आहे. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती उष्णता देखील तितकीच दाट आहे. थंडी आणि उष्णता ह्या दोन्ही बाजूने या वातावरण आपण पाहतोय. आणि अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा देखील सुरू आहे. आई गावदेवी चषक 2026 अंतिम चेंडू गोलंदाज तयार. ओ फटका हा देखील दमदार आहे. उंची जास्त लांबी देखील गाठल्या आणि षटकारानं 50 धावांची इनिंग कंप्लीट केलाय. या स्पर्धेमध्ये पहिली 50 धावांची आक्रमक इनिंग साकारली आहे उदयने. एकदा बॅटचा फेस ओपन करायचा आहे उदय. आणि यस क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी केली आहे. तब्बल चेंडू खेळले त्याने 14 आणि 14 मध्ये धावा बनवल्या 53 धावा. कमालीची बॅटिंग आजच्या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या वतीनं 50 धावांची पहिली इनिंग त्याच्या नावावरती. गुड वर्क, कीप इट अप. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 3 षटकांच्या अखेरीस 64 धावा धावफलकावरती आहेत.
64 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धन्यवाद डीजे तुषार शेलार आमच्या संवेदात. मुरबाडमध्ये गेले तर आमचे डीजे तुषार मडके असतात. आज तुषार शेलार आहेत. चांगली क्वालिटी, चांगली साऊंड क्लिअरिटी देखील आहे. आणि पुणेशा इथे मात्र हुक केलाय आणि आता टरबूज खरबूज ह्याने बी रंग बदल दिया असं म्हटलं तरी वावगं ठरलं नाहीये. कारण की आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर उदय आक्रमक झाला होता. आता त्याला पाहून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संकेतच्या बॅटमधून देखील दमदार षटकार. कोरेटरचे सर्व आमचे गजानन दादा या ठिकाणी उपस्थित होतात. गजाननजी माळी त्यांच्या वतीने सुंदर असं क्रीडांगण सजवलं गेलंय. आपलं देखील आभार. पुणेशा स्विंग केलाय आणि हवेच्या झोक्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. तर तुषारचं आम्ही कौतुक करू कारण की तुषार हा 55 दिवस आहे सलग समालोचन सुरू आहे. म्हणजे एकही ब्रेक नाहीये त्याच्यामध्ये. त्या अनुषंगाने आपण देखील चांगल्या आवाजाची काळजी घेतली आणि त्या 7 दिवसामध्ये देखील आवाजाची काळजी घ्या. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये 76 धावा. आणि या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये महेश वरती आक्रमण चालू आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अजूनही 4 खेळूंचा काही शिल्लक आहे. 76 बनल्यात आणि या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन आता मात्र अनुमान आम्ही देखील लावला. फक्त तुम्हाला चेंडूवरती बाट लावायची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाईल. टायमिंग आता मात्र इथे जुळणं गरजेचं. ओ पुणेशा लो फुल टॉस. आता बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक काय करतात असं वाटलं की मशाच्या यात्रेमध्ये फिरतात की काय. कारण की आता आकाश पाळला जसा वरती गिरकी खात होता तसा चेंडू आकाशामध्ये गिरकी खात होता आणि खाली क्षेत्ररक्षक त्याच्याकडे पाहतच उभे होते. आणि तत्पूर्वी नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दॅट्स वाय इट्स 2 रन्स ऑन दी बोर्ड. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 78 या आकड्यावरती. 78 धावा धावफलकावरती जोडल्या जातात या षटकातील. अजूनही विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 3. गोलंदाज तयार. ओ इथे फटका हा देखील दमदार आहे. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय आणि आपण या आधी देखील आपण सांगितलं होतं की तुम्हाला फक्त टायमिंग करायचा. हवा देखील त्याच वेगाने सुरू आहे. ज्या बाजूने वारा त्याच ठिकाणी मारा आणि तेच कार्य करतो. मधाच्या आतमध्ये फलंदाज जो अलाउन दी कार्पेट चेंडूला खेळून काढले आहे. डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी इथे एक जाव घेतली जाईल कारण की आता मात्र अंतिम चेंडूसाठी स्ट्राईक असेल उदयकडे. कारण की त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 53 धावा बनल्यात. आक्रमकता त्याने देखील दाखवली आज. आणि त्यांच्या कॅप्टनने देखील सांगितलं होतं की आमचे बॅट्समन तापलेत आणि खरोखर तापलेत. ज्या पद्धतीची फटकेबाजी त्यांनी केली आहे असं वाटलं होतं की त्यांनी टेम्परेचर त्यांचा चेक केला असावा. खास करून उदयचा. आणि उदयच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती फायनल टचअप दिलाय. शेवट गोड केलाय. मिड विकेटच्या वरून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. आणि अशा पद्धतीनं खेळ समाप्त झाला. आणि 5 षटक आम्हाला असं वाटलं होतं की 5 षटक झाले की कारण की धावसंख्या आता मात्र धावफलकावरती आपण पाहिली तर 91 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. कम ऑन डीजे.
ते आणि आपली ही दुसरीच मॅच सुरू आहे त्या अनुषंगाने वेल वाचवणं गरजेचं असेल. पुढील मॅच उंभारणी संघ आपण रिपोर्टिंग करा. विनिंग विनिंग अशी मॅच असेल. ओझरलीची आम्ही स्पर्धा नुकतीच कव्हर केली होती ज्याच्यामध्ये आम्ही सोरगाव संघाला आधीच सांगितलं होतं तो संघ तिथून गेला परंतु त्यांना तदनंतर पॅनल्टी लागली परंतु पॅनल्टी लागून देखील त्या स्पर्धेमध्ये तो संघ चॅम्पियन देखील ठरला. आज तसं घडेल का परंतु उंभारणी संघ आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण रिपोर्टिंग करा. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये गोलंदाज कल्पेश वरती ही जबाबदारी आहे. कल्पेश आणि त्याच्यानंतरचे पुढील सर्व संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. कोंढेरे असेल अनखरपाडा असेल त्याचबरोबरीनं अजूनही दोन संघ त्यांना देखील विनंती असेल आपण सज्ज राहा परंतु आता सध्या टीम उंभारने आपण सज्ज राहा. चला जास्तीचा वेळ घेऊ नका आपण टायमर सेट करत राहा. आमच्या स्कोररला विनंती असेल कारण की जास्तीचा वेळ या मॅचसाठी देखील लागला कारण की सेकंड इनिंग देखील अजूनही शिल्लक आहे आणि दुसरीच मॅच सुरू आहे म्हणजे याचा अर्थ की मग तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये 3 षटकांचे सामने ठेवावे लागतील यात मात्र शंका नाहीये. हो चांगली गोलंदाजी लाऊड अपील LBW ची विकेट्स नाहीये ही सूचना आम्ही आधीच दिली होती आणि लेग बाय शेक धाव असेल. यस शिवतेज दानभाऊ संघ देखील आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी व्याप्ती हे दोन्ही संघ आपण पाहिले तर नक्कीच एक एक ट्रॉफीचे एकदा राहिले होते. शिवतेज दानभाऊ संघ ओझरलीच्या स्पर्धेमध्ये रनरअप संघ ठरला होता. 4 मध्ये 5 बनवलं नाही त्यांनी. षटकार गेला होता परंतु तिथे बॅटरने चांगला फोर्स केला होता परंतु इथे फलंदाज आक्रमक राहिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये उदय झाला फायर. उदयच्या बॅट मधून आणखी एक ब्लास्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दमदार षटकार. नाईन्टी 98 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 100 पार करेल गोडसे संघ यात मात्र शंका नाहीये कारण की अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 4. फटका देखील दमदार उंची जास्त लांबी देखील गाठली आणि षटकारानं गोडसे संघाची 100 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 104 104 धावा धावफलकावरती. चांगली इनिंग चांगली बॅटिंग सुरू आहे. हो आता रायझिंग अँड सरप्रायझिंग बऱ्याच वेळाने इथे मात्र धावांवरती ब्रेक लावलाय आणि हा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 104 वरती जाऊन पोहोचली आहे आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर याचा बॅटर उदय आक्रमक झालाय तापलाय जणू काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये अशी त्यांच्या संघ नायकांची भूमिका होती. बॅटर्स तापलेत आणि खरोखर तापलेले पाहायला मिळाले. आणखी एक फटका दमदार फिल्डर फक्त बळून राहतील दर्शक लॉंग ऑनच्या वरून आणखी एक सीमारेषा पार ब्युटिफुल स्ट्रोक षटकार. हो आमचे स्कोरर आता थोडेसे बिझी आहेत कारण की व्हिडिओ कॉल त्यांना देखील आला. पाहणं गरजेचं आहे आपले नक्कीच जवळचे सहकारी काय करतात काय नाही अशावरती लक्ष देणं की गरजेचं आहे आणि तेच कार्य सुरू आहे त्यांच्या पार्टनरच्या वतीनं. हो इथे लेन खेचली आहे शॉर्ट लेन चेंडू त्याच्यावरती पूल केलाय पूल सक्सेसफुल राहील का परंतु बाळूचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा जरूर वाचवल्या तिथे त्याने देखील आणि आता मात्र तब्बल या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 113 आणि जिंकण्यासाठी आता 114 धावेंची आवश्यकता असेल. धावांचा डोंगर रचलाय टीम गोडसे
वैयक्तिक धावा आपण पाहिल्या उदयशा बनल्या त्या म्हणजे तब्बल 80 धावा बनवल्यात. उदय अजूनही राहिला असता तर मग 100 धावा झाल्या असत्या, परंतु काही हरकत नाहीये. कमालीचे फटकेबाजी त्याची राहिली आहे, कौतुक त्याचं देखील. आणि चला आपण लगेचच टीम गोडसे क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मधाशा आतमध्ये पाठवायची आहे टीम ओझरली. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल पुनशा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र सुनील पवार यांचा गोड आवाज. त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण की त्यांना आम्ही सांगितलं होतं सकाळी की इथे आज लो स्कोरिंग सामने होतील, परंतु त्याच्या विपरीत आपण पाहिले तर इथे मात्र अवाढव्य अशा धावा बनत आहेत. कारण की क्रीडांगणाचा विचार केला तर आम्ही देखील आता शांत राहिलो आणि बॅटर्स देखील खरोखर तापलेत गोडसेचे जे त्यांनी म्हटलं होतं. कारण की नुकतंच काल मशाला ते जाऊन आलेत, राजाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती आणि तसा खेळ उदयचा देखील राहिला. येस, काही हरकत नाही, मॅचला सुरुवात होईल आणि कॉम बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन, जोडले जातील सुनीलजी पवार सर. थँक्यू ऑल ऑफ यू. निकटवर्ती परम मित्र विश्वाजी केने स्वागत आहे आपलं. अतिशय छान आपण पहिल्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकलंय. आणि निश्चित आज मात्र सकाळी जेव्हा आमचे योगराज सर घरातून उठतील ना, मात्र योगा करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या प्रकारच्या योगराज सरनी योगा केलेला आहे, क्या बात आहे. या सामन्यामध्ये एक रेकॉर्ड पाहायला मिळालं. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर विशू जर पाहिला आपण यावर्षीच्या कुठल्याही बॅटरच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये एक प्रस्थापित विक्रम प्रस्थापित केले. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये विचार केला आपण, तब्बल 80 धावा नाबादात आउट झाला होता. काय कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. घोडसे टीमच्या त्यामुळे संगणकाचं स्वागत करेन. आणि त्याने तेच सांगितलं होतं की सगळे तापून आलेले आहेत. आणि काय गरम बॅटिंग पाहिली आपण. एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आणि तब्बल टार्गेट जर पाहिलं आपण 114 धावाचं आव्हान आहे. मित्रांनो, हा सामना 10 षटकाचा नाही आहे, 8चा नाही आहे, फक्त आणि फक्त 5 षटकाचा सामना आहे. आणि हा टार्गेट उभं केलंय ओझरली टीमच्या विरुद्ध घोडसई टीमने. एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. काय हे पाहायचे या टार्गेट जवळ पोहोचेल काय. तर सलामीचे बॅटर पाहतोय आपण दोन्ही सज्ज होताना. इशारा होते पंचाचा. पहिला चेंडू राईटामध्ये विकेट. बॉलर पाहतोय आपण प्रतीक मारा करतोय दूर त्या टोकाकडनं. पहिल्या चेंडूवर धमाका कडक आहे, कडक केडी के कडक षटकार. जैसे को तैसा दिया जवाब.
कमालीचा हा वेगवान चेंडू हाताळला होता. बॉलर पाहतोय आपण प्रतीक या बॉलरनी 114 धावाचं जर आव्हान पार करत असेल तर तुम्हाला हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचे आहे. प्रत्येक चेंडूला बाहेर पाठवणं गरजेचं राहील. परत एकदा पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. तिसऱ्या चेंडूवरती आलाय हा दुसरा दमदार षटकार. वा भाई वा. रोहित शर्माने एका मुलाखतीत उल्लेख सुद्धा केला होता सनी दादा अंबारे की जर मला 6 8 धावा जर मिळेल तर मी 160 मीटरचा हा षटकार सुद्धा मारू शकतोय. काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. अजून एक निर्धाव म्हणजे षटकार निर्धाव अशी गोष्ट पाहतोय आपण. पहिल्या 4 चेंडूवर जर विचार केला आपण 2 षटकार ठोकले. तुम्हाला जवळपास जर विचार केला आपण तर 23 पेक्षाही जास्त सरासरी धावा इथं मात्र कंप्लीट कराव्या लागतील. 23-54. यस आमचे ऑपरेटिंग लगेच सांगतात 10 क्लिकचं मोठं नाव लाईव्हच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अजून एक धमाका सुपरहिट. व्हीआयपी डायकडे उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा आलाय हा षटकार. आजकाल योगराज सर जर तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला आपण माट्या आला गोट्या आला माझ्या सर सुद्धा आलेला आहे. पण या विभागातून मला वाटते की येणाऱ्या काही या दिवसामध्ये योगराज सर सुद्धा डॅन्सिंग अंपायर बनेल. काय डिमांड आहे मागणी आहे आणि पुरवठा फार कमी आहे कल्याणमध्ये. धावसंख्या जर पाहिली आपण अतिशय जबरदस्त. यावेळेस पात्र लाईन कुठे पंच चेक करतील. एकदा परत डाव्या ष्टीच्या बाहेर दोन्ही या समांतर रेषेत धावा मिळतात. अवांतर धावसंख्या जर पाहिली आपण 19. अजून जर विचार केला आपण चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या पॉवर प्लेचं शेवटचं षटकार जर आला तर निश्चित एक विजयाकडे वाटचाल करेल. पण एक षटक तुम्हाला चांगला टाकणं गरजेचं आहे. अजून एक पुलचा फटका आणि फटका फटलाय आणि सॉफ्ट डिस्मिसल धक्का बटलाय पहिला. विकेट जरी एक प्राप्त झाला असेल पण सरासरी जवळ पोहोचू शकणार नाहीये. कारण की इथून मात्र ओझरली टीमला जर बॅटिंग करावी लागेल तर आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. किमान तुम्हाला जवळपास प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार मारणं गरजेचं आहे. महेश येतोय नवीन बॅटर. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गिली फटका परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये. फंबलिंग पाहायला मिळते. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या बॉलवरती ही दुसरी रन्स कंप्लीट करताना बॅटर. टीमची धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट जर पाहिलं आपण खूप मोठं टार्गेट आहे. 114 धावाचं आव्हान आहे 5 षटकामध्ये. आणि या आव्हान पार करण्यासाठी तुम्हाला उच्च कोटीचे बॅटिंगचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. एका बॅटरला ज्या प्रकारे 80 धावाची खेळी साकारली होती प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटरनी. उदय नावाचा वादळ तोच बॉलर चांगला महान ऑलराऊंडर. काय बॉल हाताळला गेलं. अतिशय छान चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. एगली चेंडू कुठं परत झाले पाहावं लागेल. वाटते की पंच इशारा करत नाही. बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला होता. त्या मधूनच एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 22. उदय इज अ ग्रेट. खूपच उल्लेख केला जाईल या खेळीचं. ज्या प्रकारे 80 धावाची खेळी साकारली होती आणि एवढं
सोपं नाहीये मित्रांनो. टेनिस क्रिकेटमध्ये 5 किंवा 4 षटकामध्ये 80 पेक्षा जास्त धावा आपण लावतात, तर ते का क्वालिटीचा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तोच बॅटर अशी कामगिरी करू शकता. सज्ज होताना गोलंदाज, डेथ बॉलचा इशारा येईल. पंच पाहतो आपण योगराज सरांचं आज खूप मोठं योगदान. सातत्याने हवेत इशारा करताना मात्र उद्या सकाळी त्यांना योगा करण्याची आवश्यकता नाहीये. खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण, सज्ज होतोय महेश. बोलचा फटका खाली क्षेत्र निवडले अतिशय वेगात. एकाडपणी चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे आलाय, तो कॅमेरामॅन ऑपरेटिंग करणाऱ्या आमच्या ऑपरेटर कडे. चौकार. क्षेत्र निवडला होता. परत एकदा चांगला चेंडू. आणि इथं जर विचार केला आपण निश्चित नो डाऊट सिंगल डबल घेण्याच्या मोडमध्ये नाही आहे. तुम्हाला षटकार चौकराची आवश्यकता आहे, पण कधी कधी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचे आहे. या प्रकारे आपण परिस्थितीचा आढावा घेतोय. चांगली बॅटिंग, प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारणं सोपं नसते मित्रांनो. फक्त उदयानी करून दाखवलंय. 80 धावाची एक अतिशय चांगली खेळी साकारली आणि त्या खेळीच्या बळावर 100चा आकडा पार केलाय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. सोडून दिला होता चेंडूला उजष्टीच्या, खूपच बाहेर चेंडू वळतोय. पंच आमच्याकडे वळतील, इशारा करतील. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू मात्र 27. दिल्ली कापी दूर आहे ओझरली टीमसाठी. घोडसे टीमच्या कॅप्टनचं तो मनोगत चांगलं सांगितलं की तापून आलेले काय, तापून आलेत. मी तर म्हणे की गरम गरम हिट घेऊन आले असेल काय. परत एकदा मोठा प्रहार केलाय. यावेळेस कोहलीच्या वरतून चेंडूला उलडवलंय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या वरतून. षटकार. गोट्या माट्याने माद्या सरचं रेकॉर्ड तोडेल काय योगराज सर. ज्या प्रकारे 2 वाजतात निश्चित काही ना होईना, पण शरीर त्यांचं थोडंसं हालचाल करतोय. षटकार आला. धावसंख्या 33. दुसरं षटक प्रगती पथावर. अजून दिल्ली कापी दूर आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूला षटकारमध्ये डील करणं गरजेचं आहे. परिवर्तन केलं होता. हा वेगवान फुलटॉस चेंडू हाताळला गेलं पाहतोय आपण. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर 34 येणारे. इथून मात्र जर विचार केला आपण अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल इथून जर विचार केला आपण 80 धावाची आवश्यकता आहे. म्हणजे षटकार जर हिशोब केला तर या धावा पूर्ण होतील का. या 13 षटकार जर मारले तर विजय संपादन करता येईल. 18 मधून 13. यानंतर जो सामना होईल कुंभारणी विपक्ष चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या टीम सोबत फाईट करेल मित्रांनो. आपण आईगाव देवी क्रिकेट संघ नांदप कल्याण ग्रामीण असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट पाहतोय आपण. आजचा पूल जर पाहिला आपण नो डाऊट चांगला पूल आहे आणि त्याच प्रकारे विश्वास केनी आणि योगराज सरांनी सांगितलं होतं की सामने लो स्कोरिंगचे पाहायला मिळेल, पण उलट परिणाम पाहतोय आपण. प्रत्येक सामने हायस्ट स्कोरिंगचे सामने होताना. गोलंदाज पाहतोय आपण ऋतिक कंटिन्यू. ऋतिकचा पहिला चेंडू चांगला होता. इथे मात्र निश्चित एक सिंगल पाहायला मिळेल. निशाणा लागत नाहीये. आता मात्र दुसरी धाव अतिरिक्त मिळेल. फंबलिंग पाहतोय गॅदरिंग करताना आणि 2 धावा या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात इशारा होते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 38 36 सॉरी. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय. इथून तुम्हाला हा सामना जिंकणं कठीण जाईल, म्हणून मी उल्लेख केला की एकतर्फी सामना पाहतोय. एक मोठं आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करता मात्र दयनीय स्थिती कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, पण चांगला चेंडू टप्पापर्यंत उचली प्राप्त करतोय आणि वेगात झपकन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण महेश. हा बॅटर आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, पण अजून किमान तुम्हाला षटकार मारणं गरजेचं आहे. त्यातून आलाय हा अजून एक धमाका. स्क्वेअर लेगच्या दिशेकडे हवाई फायर षटकार.
कारण की मला एक सामना आठवलाय आदर्श चषक दानिवलीचा वडवली षटकाचा सामना होता. 114 धावा त्यात 129 बनल्या होत्या. हर्षदने काय बॅटिंग केली होती, पण इथं मात्र अतिशय जबरदस्त बॅटिंग चं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. उदय नावाचा बॅटर ज्यांनी टीमसाठी तब्बल 80 धावाचं योगदान दिलं. त्याच बळावर मात्र 114 धावा विजयासाठी ठेवलंय. सोमनाथ दादा शेलार खूप अफाट मेहनत करताना आणि सातत्याने जेव्हा मी नांदव गावामध्ये येतो ना मित्रांनो, तर संपूर्ण सोयी माझी त्यांच्याचकडे असतात. असे आमचे सोमनाथ दादा. त्याचबरोबर नांदप टीमसाठी जेव्हा जेव्हा अतिशय मूल्य योगदान देतात उमेश दादा शेलार यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतोय. पण मनापासून आभार व्यक्त करेन की 4 दिवस ऑलरेडी दुसरे कॉमेंटेटर सांगितलं होतं, पण पवार म्हटल्यावर 2 दिवस मी सांगितले की 2 दिवस येणार नाही, 2 दिवस देसाल का, लगेच होकार दिला सर्व दादांनी आणि त्याचा पण मनापासून अभिनंदन करेन. आता मला अजून एक कठीण आव्हान बनलंय माझ्या 15 ते 18 पर्यंत, कारण की जी असोसिएटमध्ये मी फिक्स आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट अचानक टुर्नामेंट सुजिता त्याची टुर्नामेंट आलेली आहे, त्यासाठी भिवंडीतच राहणार. पण इथं मात्र सध्या आज आणि उद्यापर्यंत गोयलीच्या ऐतिहासिक मैदानावर एकच धूमधडाका पाहतोय आपण. आई गावदेवी चषक नांदपचा हा बहारदार आयोजन पाहतोय आपण. अजून या षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट पडल्यानंतर थोडीशी दुखापत जाणवली होती. महेश मात्र मला वाटतं की रिटायर्ड झालेला आहे, खेळतोय. यस मी ओके आहे. यस यस दादा. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय रफ्तार के सौदागर वेगवान मारा करतोय गोलंदाज. यावेळेस पाहता अपराध एका घुटना टेक और सिक्सर देख. वाह भाई वाह वाह वाह, कमालीचा फटका पाहतोय आपण. षटकार मात्र योगराज सर जेव्हा बाहेर जातो ना, तुम्ही हात वरती करू नका, कारण की आम्ही सांगतो उल्लेख करतोय. यस, कारण की आज भरपूर योगा झालेला आहे तुमचं. उद्या सकाळी उठताना तुम्हाला माहिती पडेल की हात दुखत का आहे. चांगला चेंडू होता. काय घडले पाहिजे. क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय आपण. चेंडूला अडवलंय कारण की तुम्हाला धावा खूप जास्त आहे, त्यासाठी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. इथं मात्र या बॉलवरती 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल 49 टीट फॉर टॅट. 6 षटका जर असं तर क्वचित प्रयत्न केले असते, पण आता मात्र येणार इथून 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण 65 म्हणजे अजून संधी आहे. 11 षटकार मारावं लागेल येणारे 12 चेंडू मध्ये. स्कोरिंग मॅन खूप बिझी आहेत आणि एन्जॉय हाच वय आहे तुमचा एन्जॉय करण्यासाठी. लागे रो मुन्नाबाई, पण एवढंही लागायचं नाही की जीव अफाडचं जीवाचं नुकसान होईल. 12चं समीकरण उरले, 12 चेंडूचा खेळ उरले, त्यामध्ये धावा खूप भक्कम करायचे आहेत. त्यामधून आलाय पहिला. वा वा, ग्रेट शॉट. भिरकावला चेंडूला बॅकवर्ड स्कूलच्या वरतून षटकार. की उद्याच्या दिवसामध्ये चेंडू कुठला वापरायचा आहे. निश्चित नो डाऊट याच्यावर चर्चा करणे सुद्धा गरजेचं राहील, कारण ज्या प्रकारे आपण षटकार पाहतोय, काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. पहिल्या चेंडू मात्र धमाका. अजून सामना संपला नाहीये मित्रांनो, काही पण होऊ शकते. तुम्ही जेव्हा 100 बनवता आम्ही ते पार पण करू शकतोय. याचबरोबर पाहतोय की आपण तब्बल धावा झाल्या त्या 55 धावफलकावरती. अगदी बरोबर. टीट फॉर टैट, दर्शकों तैसा जवाब दिया जा रहा है. चमकीली धूप है, तेज हवाएं चलती हुई, लेकिन क्या सुपरहिट बैटिंग का नजारा इस मैच में हम देख रहे हैं. इस वक्त काफी खूबसूरत एक स्टेडियम
और बेहतरीन बल्लेबाजी का नजारा। आइए फील्ड की जमावट किस तरह से पॉइंट के साथ थर्ड मैन पर एक घेरे के अंदर एक खिलाड़ी, अजून एक धमाका, या आसपासचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार। हे देखील ऍक्शन तापलाय आमचा पंच आता। बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण। अजून सामना संपला नाही, कारण की चौथ्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 गुणांसाठी 6 का सामना एकतर्फी होणार नाही हे सांगतोय बॅटर। ज्या प्रकारे इथं मात्र क्रमांक 3 वर महेश नावाचा वादळ आलाय, आणि आता मात्र महेश बद्दल एकच सांगेल, ना डबल ना सिंगल, फक्त मग व्यापारी बनणार, षटकार चौकाचा व्यापारी बनलाय मैदानाच्या आतमध्ये महेश नावाचा हा बॅटर। टॉप एज हवेत आहे, पण गलीकडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, आणि अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र पुढे सरकते ती तब्बल 62 धावा। काय कमालीची बॅटिंग उदय यांच्याकडून पाहिली आपण, त्यानंतर त्याचा एक चांगलं षटक, चौथं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण। बॉलर मानव बॉलिंग करताना पाहतोय आपण, राईट आर्म ओव्हर द विकेट। खराब चेंडूवर योग्य समाचार, कौ कॉर्नरच्या डोक्यावरतून तिला पाठवलंय, आलंय अजून एक षटकार। उंबरली टीमचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे। कमालीचं बॅटिंग अटॅक, ज्या प्रकारे माहित होतं की घोडसे टीमला आपली बॉलिंग लाईन कमजोर आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 100 पेक्षा जास्त धावा आपण बनवायचे आहे, आणि ते उभ्या केल्या। त्यानंतर मात्र इथून जर विचार केला, या षटकामध्ये आता पण 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा आल्या त्या तब्बल पाहतोय आपण 19। अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 मोठे फटके जर लागले तर शेवटच्या षटकात सुद्धा विजयाची एक नामी संधी असू शकते। ज्या प्रकारे धावेचा वेग आपण पाहतोय, कडक बॅटिंगचं प्रदर्शन, अजून एक हा फटका डाऊन द ग्राउंड, सरळ हातात धक्का बटला, एक मोठा परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला, संदीप होतोय बाद। पेश खेळपट्टीकडे रवाना होताना, आणि इथून मात्र निश्चित आता म्हणावं लागली की घोडसी टीमचं पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत होताना पाहतोय आपण। विकेट प्राप्त केले, गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, धोका निर्माण झालाय, अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना षटकाची मला वाटतं की समाप्तीचा इशारा आलाय, आणि 4 षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली आपण 114 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना 69। इथून मात्र निश्चित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि जिंकण्यासाठी 45, पण 6 चेंडू आहे, त्यामधून 8 मारतील कसे, 2 बिमोर नो बॉलवरती मारावे लागेल, जर तरला महत्व नाहीये। घोडसे टीमचं प्रदर्शन चांगलं पाहिलं आपण, कारण की बॅटिंग खेळपट्टी पाहते, ठोस खेळपट्टी आहे, आणि उद्या निश्चित या खेळपट्टीचं खरं स्वरूप बदलेल, कारण की मातीची खेळपट्टी असल्यामुळे पहिला दिवस अतिशय चांगली खेळपट्टी असते, टणक सरळ चेंडू बॅटवर येतात, त्यानंतर मात्र फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असते। 6 चेंडू 45 समीकरण, षटकार पाहिले आज, खूप छान बॅटिंग, हाय क्वालिटीची बॅटिंग कशाला म्हणतात ते दाखवले घोडसी टीमच्या बॅटर्सनी। ज्या प्रकारे 5 षटकामध्ये 113 धावाचा डोंगर उभा केला, 114चं आव्हान उभं केलंय, गोलंदाज सज्ज होताना अंतिम षटक,
पहिला चेंडू राजांचा खोल टप्प्याचा चेंडू होता, बीट झाले, धोका निर्माण झालाय, परतीचा प्रवास करावा लागेल, बॅटरला मैदान सोडावं लागेल, धावच्या स्वरूपात धक्का बसलाय, अजून एक. यस, कल्पेश बाद होतोय. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना महेश, अजून एक महेश. एका महेशने तर दमदार कामगिरी केली होती. दोन्ही महेश, छोटा आणि मोठा. पाच चेंडू आणि इथून 45 समीकरण. किती धावेच अंतर प्रभावचं कम करेल. चांगला फटका आहे, फटका फसलाय पण मिड विकेट क्षेत्राकडे. चांगलं झेल कंप्लीट. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. धन्यवाद. योगराज सर सुद्धा मूड बनवताना पाहतोय, पण मला वाटतं की त्या लिस्टमध्ये सामील होईल काय. आणि असं जर झालं विशू, आपण देऊया योगराज सरला पार्टी. एक डान्सिंग अंपायर पाहिजेत आपल्याला. याच पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण, आणि फक्त आणि फक्त एका सिंगल. इथून मात्र फक्त आणि फक्त पाहतोय की पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न करताना बॅटर्स एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना एक मोठं आव्हान. उदयची एक तडाखेबाज खेळी आणि त्यात मात्र प्रति याला चढवला होता खास महेश या बॅटरनी. आणि खास करून आक्रमक रुपेश बाद झाल्यानंतर मात्र आशेचा किरण मावळला होता. वेगवान चेंडू होता, स्वीपचा फटका पाहतोय आपण. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच वळतील, परत एकदा आमच्याकडे इशारा करतील. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 71. कमालीची बॅटिंग घोडसे टीमच्या माध्यमातून. टर्न केलंय ऑन ड्रिपच्या स्वरूपात पाहतोय आपण. काऊ कॉर्नर आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त आणि फक्त एका सिंगल. आणि आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना घोडसे संघ टीमच्या कॅप्टननी परत यायचंय. आणि आता मात्र घोडसे टीमचा संघटन काय ओपनिंग करेल. शेवटचे 2 चेंडू या सामन्यातले. याच पात्र फटका चांगला नाहीये, फटका हवेत आहे पाहतोय आपण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेलं झेल. अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. शेवटचा चेंडू या सामन्यातला. आयोजक कमिटीशी संपर्क साधून घ्यायचे सामना संपल्यानंतर लगेच. आणि तापलेले आहेत घोडसे टीमचे प्रत्येक बॅटर तापलेले. त्याच्या टीमच्या कॅप्टनचं हेच म्हणणं आहे, आम्ही थंड होणार नाहीये, गरम गरम राहील. वा, मला वाटतं की बॅकवर्ड खेळलेकडे क्षेत्ररक्षण करता हात दाखवायचे मित्रा कॅप्टन. यस, वाह भाई वाह. राजा उन्होंने बजा दिया सबका बैंड 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 बाजा. आणि आयुष्यामध्ये तुम्ही काही करा, जे बोलतात ना ते करून दाखवायला लागते. दाखवलंय यावेळेस. पात्र हा फटका पाहतोय. परफेक्ट टायमिंग नाहीये तरी पण चेंडू खाली क्षेत्राकडे चाललंय चाललंय चाललंय, निघून गेलाय. चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. अशा तऱ्हेने सामना जिंकलाय तो म्हणजे घोडसे टीमच्या कॅप्टन्सनी. आपण जाऊया सर्वप्रथम देऊया मॅडमचा पुरस्कार, ज्यांनी 80 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली. त्यानंतर लगेच टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उंबरली टीमचे संघटक आलेले आहेत, कारण की त्याचा गरम क्रिकेट पाहायला आपण काट्याकी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही तगडे संघ आहेत. टॉस आपण करून घेणार आहोत.